शिवसेना युबीटीचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामधला संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे, कारण चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा अंबादास दानवेंवर टीका केली आहे। अंबादास दानवे आपल्याला विचारत नसल्याची टीका चंद्रकांत खैरेंनी केली, तर उद्धव ठाकरेंनी आम्हा दोघांना एकत्र काम करण्यास सांगितलंय। मात्र अंबादास दानवे आपल्याला कुठल्याही कार्यक्रमाला बोलावत नाहीत अशी नाराजी चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली। चंद्रकांत खैरे आपले ज्येष्ठ नेते असून त्यांच्यावर आपण कुठलेही भाष्य करणार नसल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवेंनी केली आहे। मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक ऐकून घ्या, मातोश्रीमध्ये ज्यावेळेस बैठक झाली होती आपल्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची, त्यावेळेस त्र्यंबक तुपे म्हणे की या दोघांनी एकत्र राहिले तर अजून फायदा होईल, पण हे दोघं एकत्र राहत नाही। तर मग साहेबांनी सांगितलं खैरे साहेबांनी काही बाबतीत असेल तर मला सांगा, आणि अंबादासच्या बाबतीत काही असेल तर त्या ठिकाणी त्याच्या आईला सांगा, पण समजून घ्या। पण त्याच्यानंतर आम्ही एक काम करू असं सांगितलं, पण कुठे मला काही विचारत पण नाही। अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही, काय प्लॅनिंग करत नाही। मी पण शिवसेनेचा नेता आहे, कधीपासून आहे, सुरुवातीपासूनचा नेता आहे। ते तर आता आले, पण मी शिवसेना वाढवली, टिकवली, मोठी केली। मी काहीच बोलणार नाही। खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहे आमचे, आणि मी अशात तरी कोणत्याच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही। आता माझ्या घरी लग्न झालं तर मी त्यांना स्वतः घेऊन गेलो होतो, स्वतः त्यांना गाडीत फिरवलं होतं, सगळ्या व्यवस्था दाखवल्या होत्या। त्यावेळेस माझ्या घरचं लग्न होतं, मी त्यांना बोलवलं होतं, मानाने बोललो होतो। बाकी पक्षाच्या कार्यक्रमात काही मानपान कोणाचा नसतो।